व्यंगचित्रकार अमित पापळजी यांच्या व्यंगचित्र प्रदर्शनाला आज भेट द्यायला म्हणून आलेली। अमित पापळ हे गेली 3 वर्ष सातत्याने व्यंगचित्रांचं प्रदर्शन इथं भरवत आहेत। खरं तर माणसांना संवाद करायला भाषेची गरज असते। प्रारंभी शब्द, मग शब्दांचे बुडबुडे आणि शब्दांची शब्दशृंखला, त्याने एक अर्थपूर्ण भाषा आणि त्या भाषेतून अर्थपूर्ण संवाद साधले जातात। मात्र अमित पापळ एक असे रेखाटनाचे जादूगार आहेत की शब्दांच्या शिवायही त्यांची चित्र बोलतात। नुसती बोलत नाहीत तर त्यांची चित्र ही कधी आपल्याला गुदगुल्याही करायला लागतात, तर कधी ती रेशीम चिमटेही काढतात। अजिबात कुठेही कटुता न येता समोरच्याला आरसा दाखवण्याचं काम अमित पापळांचं हे व्यंगचित्र करतात। या व्यंगचित्र प्रदर्शनासाठी अनेक लोक दरवर्षी वाट बघत राहतात आणि आम्हाला आनंद आहे की त्यांनी ज्या पद्धतीने एकूण सामाजिक आणि राजकीय वास्तवावर भाष्य केलं आहे। मला एक दालन परळी आणि बीडमध्ये जे काही सध्या चालू आहे त्याच्या संबंधाने व्यंगचित्राचं एक दालन दिसलं। खरं तर मी परळीची असल्यामुळे थोडंसं वाईटही वाटलं की माझ्या परळीचं चित्र असं आहे का, परंतु आहे ते आता मान्य करावं लागेल। आणि कुठलाही कलाकार आपल्याला जर आरसा दाखवत असेल तर तो अत्यंत सहिष्णू भावाने आणि सामंजस्याने आपण तो मान्य केला पाहिजे। सो मी अमित पापळ यांच्या सृजनशीलतेला आणि त्यांच्यातल्या कलाकाराला खूप खूप शुभेच्छा देते, अभिनंदन करते। आणि भविष्यात त्यांचं जे व्यंगचित्रांच्या संबंधाने जे नवीन कोरं पुस्तक येत आहे त्या पुस्तकाचीही आम्ही सगळेजण आतुरतेने वाट बघत आहोत। जिशान सिद्दीकीने बाबा सिद्दीकीच्या हत्ये प्रकरणात जबाब नोंदवला, जे आरोपपत्र दाखल केले त्यातून हा जबाब समोर आला। त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा डायरी लिहायचे, म्हणजे बाबा सिद्दीकी डायरी लिहायचे आणि त्या डायरीत त्यांनी उल्लेख केला की हत्येच्या दिवशी मोहित कांबोजचा त्यांना फोन आलेला, मेसेज आलेला की एका बिल्डरला मी घेऊन येतो आणि त्याच दिवशी एका मुंबईतील बड्या नेत्याचा देखील फोन आलेला आहे। राज्य सरकार या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात कमी पडतंय का आणि त्यांचं विधान किती महत्त्वाचं आहे? नाही, मला असं वाटतं की राज्य सरकार तर कमी पडतच आहे, कारण लोक ठरवून म्हणजे एखाद्याची हत्या केल्यावर हा हमने मार दिया, क्या करना है सो कर लो असं ज्या वेळेला सांगतात त्यावेळेला त्यांचा उन्मत्तपणा आणि ते पोलिसांना काय समजतात या तर गोष्टी पुढे येतातच। पण प्रश्न असा निर्माण होतो की जिशान सिद्दीकींना हे सगळं निवडणुकीच्या आधी का सुचलं नाही? मोहित कंबोज ज्या पक्षाच्या छत्रछायेखाली वाढत आहे त्याच पक्षासोबत गेलेल्या घटक पक्षाकडून जिशान सिद्दीकी यांनी निवडणूक लढवली। मला वाटतं त्या काळातच म्हणजे निवडणूक, पद, सत्ता याही पेक्षा वडील आणि वडिलांशी असणारं आपुलकीचं नातं हे अधिक महत्त्वाचं आहे। आणि तो हत्येचा काळ एवढा सगळा लोटल्यानंतर, कारण आपले वडील डायरी लिहितात ही गोष्ट निश्चितचपणे जिशान सिद्दीकींना आत्ता कळली असेल असं नाही, तर ती खूप आधीपासून माहीत असेल। मग निवडणुकीच्या आधी त्यांनी ती डायरी का बरं काढली नाही? ती डायरी ते आत्ता का काढतात? किंबहुना अनेक घटना जर आपण बघितल्या तर महायुतीतला सगळा बिघाड आपल्या समोर येतो, कारण एकीकडे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी तत्पर झालेले भाजपाचे आमदार सुरेश धस असतील, दुसरीकडे शिंदेंचे आमदार दळवी सांगताहेत की मी तटकरेंचे असे काही व्हिडिओ बाहेर काढेल की तटकरेंना मी जगणं मुश्किल करेल। काय असे ते आक्षेपार्ह व्हिडिओ असतील? असा कोणता व्हिडिओ आहे की जो व्हिडिओ बाहेर निघाला तर सुनील तटकरेंचं जगणं मुश्किल होईल किंवा सुनील तटकरेंना तोंड दाखवायला जागा राहणार नाही? तर तिसरीकडे भाजपच्या छत्रछायेखाली असणाऱ्या मोहित कंबोजचं नाव जिशान सिद्दीकी घेतात। एकूण महायुतीतले हे सगळे आमदार किंवा घटक पक्षातले जे सगळे हे लोक आहेत हे एकमेकांवरती जे कुरघोड्यांचं राजकारण करत आहेत, मग हे एकत्र कशासाठी आले? जर यांची वैचारिक दिलजमाई होत नसेल तर फक्त आणि फक्त ईडी सीबीआय पासून सुटण्यासाठी, वाचण्यासाठी म्हणून एकत्रित आलेत का? हा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो। त्याच्यामध्ये अनिल परबांचं सुद्धा नाव आहे की अनिल परब जे आहेत ते संत ज्ञानेश्वर नगरमध्ये एसआरईचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी स्वतंत्र बिल्डर आणण्याच्या तयारीमध्ये होते। त्यांनी अनिल परबांचं नाव घेतलेलं नाही, मात्र एका स्थानिक नेत्याचं नाव जे आहे ते बाबांच्या डायरीमध्ये लिहिलंय, असा जबाब त्यांनी दिलेला आहे। मला वाटतं प्रश्न आणि उत्तर दोन्हीही तुम्हीच दिलेलं आहे की अनिल परबांचं नाव त्यांनी जबाबात घेतलेलं नाही, मात्र
अनिल परबांना तिकडे काही काम करायचं होतं. मला वाटतं या दोन गोष्टींचा एकत्रित बादराणी संबंध जोडायचं काहीच कारण नाही आहे. ज्या क्षणी म्हणजे एकतर बिश्नोई गँगने स्वतःहून हे मान्य केलं की यस हमने बाबा सिद्दीकी को उडाया आहे, आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी धार्मिक अंगाने सुद्धा जायला सुरुवात झाली. खरं तर गेलेल्या व्यक्तीच्या पुन्हा जात आणि धर्मावरून राजकारण करू नये, तो गलिच्छपणा आहे. परंतु आत्ता ज्या पद्धतीने वातावरण तापवलं जातंय, मला आश्चर्य वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या आधी का झाल्या नाहीत आणि त्या निवडणुकीच्या नंतर कशा काय होतात, काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण होतं, हे आकलनाच्या पलीकडचं आहे. किंबहुना पिता पुत्रांनी तरी म्हणजे आपले वडील गेलेत म्हटल्यावर आपल्या वडिलांच्या हत्येला कारणीभूत असणाऱ्या लोकांच्यासाठी त्यांना शिक्षाच व्हायला पाहिजे, ही गोष्ट तत्परतेने जिशान सिद्दीकींना आधी का सुचली नसेल आणि ते आत्ता का बरं त्यावर बोलत आहेत, हे सुद्धा गणित समजण्याच्या पलीकडचं आहे. तुम्ही असं म्हणताय की त्यांनी जो जबाब दिलेला आहे ती महायुतीतली पूर्व जी आहे त्या घटनेच्या माध्यमातून पुढे येते. अनेक गोष्टी, मी एकच उदाहरण नाही दिलं. जिशान सिद्दीकींचं आत्ता मोहित कंबोजचं नाव घेणं असेल, महेंद्र दळवींचं सुनील तटकरेंचे आक्षेपार्ह व्हिडिओ बाहेर काढतो म्हणणं असेल, सुरेश धस यांचं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आग्रही असणं असेल, या सगळ्या जर घटना बघितल्या तर महायुतीत सगळं कुरघोड्यांचं राजकारण स्पष्टपणे समोर दिसत आहे. ज्या पद्धतीने म्हणजे मला तरी जेवढं कळतंय राजकारण त्याच्यानुसार पालकमंत्री पदाला कधीही स्थगिती दिल्याचं मी ऐकलेलं नाही. ज्या पद्धतीने आत्ता पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे हे जर बघितलं तर निश्चितपणे देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून या सगळ्यांना सांभाळताना नाकी नऊ येत आहेत. किंबहुना शिंदेंना म्हणजे जसा एक सवती मत्सर असतो तसा सवती मत्सर जणू शिंदे गटात आणि दादा गटात चाललेला आहे का, असं सुद्धा वाटण्याला वाव आहे. मात्र या हत्या प्रकरणातला जो मुख्य शूटर आहे शिवकुमार, त्यानं पोलिसांकडे माहिती दिलेली आहे की बाबा सिद्दीकी यांचे संबंध जे आहेत ते दाऊद इब्राहिमशी होते आणि 1993च्या बॉम्बस्फोटामध्ये त्यांचा संबंध होता. या संशयावरून आम्ही त्यांची गोळ्या घालून हत्या केली. तुम्ही म्हणतायत की मोहित कंबोजांचं नाव घेणं ही महायुतीची कुरबुर आहे, मात्र दुसरीकडं मुख्य शूटर असं म्हणतोय की त्यांचे दाऊद इब्राहिमचे संबंध होते म्हणून आम्ही गोळ्या घातल्या. दोन परस्पर आहे. नाही, पण समजा दाऊद इब्राहिमचे संबंध आहेत असं जरी म्हटलं तरी काय फरक पडला. अहो, दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत असे आरोप करणारे देवेंद्रजी, ज्या नवाब मलिकांवर आरोप केले होते त्या मलिक साहेबांना आता त्यांनी स्वीकार केलंच का आहे की आता सगळेजण सत्तेत एकत्र आहेतच की. त्यामुळे विरोधी बाकावर असताना बोलण्याची भाषा आणि सत्तेत असण्याची भाषा, या भाषेमध्ये प्रचंड फरक पडतोय. मला असं वाटतंय आता त्यांना काहीच त्यांच्याकडे शुचित्वाची कुठलीच गोष्ट राहिलेली नाही. स्पृश्य अस्पृश्य हा भेद त्यांचा गळून पडलेला आहे. त्यांच्यासाठी आता फक्त आणि फक्त सत्ता आणि सत्ता साधन एवढं एकच शुचित्वाचा मार्ग त्यांना दिसतो. त्यांना आता याच्याशी काही देणं घेणं नाही की कोण दाऊदच्या जवळचा, कोण दाऊदपासून लांबचा, कोण देशाचा दुश्मन आहे, कोण देशाचा जवळचा आहे. या गोष्टींवर बोलण्यामध्ये मला नाही वाटत की देवेंद्रजींना फार रस आहे. देवेंद्रजींना आत्ता जर मी चुकत नसेल तर आणि जे चित्र दिसतंय त्याच्यानुसार देवेंद्रजींच्या आता 2-3 टर्म मुख्यमंत्रीपदाच्या भोगून झालेल्या आहेत. उद्या भविष्यात देवेंद्रजींनी नरेंद्र मोदींना शह दिला आणि पंतप्रधान पदाचे दावेदार ते व्हायला लागले तर फार आश्चर्य वाटायला नको. कारण ज्या पद्धतीचं राजकारण दिसतंय हे मी फार जबाबदारीनं बोलतेय. राज्यातलं सरकार अस्थिर होईल की नाही मला माहीत नाही, पण केंद्रातलं सरकार अस्थिर होण्याची चिन्ह प्रचंड दिसत आहेत. अमित शाह यांची एक वेगळी लाईन आणि नरेंद्र मोदी यांची एक वेगळी लाईन, असा क्लिअर कट फ्रिक्शन दिसत आहे. या फ्रिक्शनमध्ये पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून निश्चितपणे देवेंद्रजी भविष्यात अमित शहाच काय नरेंद्र मोदींना सुद्धा आव्हान देऊ शकतात. कदाचित हेच कारण आहे म्हणून कदाचित आपल्याला मी आत्ता हे फार बोलतीये त्यामुळे आपल्याला असं वाटेल की हे होऊ शकतं का, पण मी आपल्याला बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगायचा हे प्रयत्न करते की बिहारच्या निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून चिराग पासवानला पुढे आणण्याची कल्पना अमित शहा यांच्या डोक्यात आहे आणि अमित शहा यांनी जर ती कल्पना पुढे आणली तर निश्चितपणे नितीश कुमार केंद्रातला पाठिंबा काढून घेणार आणि नितीश कुमारांनी केंद्रातला पाठिंबा काढून घ्यावा ही तो अमित शहांची इच्छा. कारण आता केंद्रातलं सरकार हे अमित शाह यांना स्वतःला अस्थिर करायचं आहे, हे कृपया आपण समजून घ्या. त्यामुळे मला या सगळ्या ह्याच्यात काहीच वाटत नाही. आणि देवेंद्रजी त्या सगळ्या गोष्टींवरती म्हणजे शिक्यावर लोणी आहे आणि त्या लोण्याकडे लक्ष लावून राहिलेला एक
जाऊ दे आता. तर त्या सगळ्यांमध्ये ते जास्त बिझी आहेत. त्यांना इकडे राज्यात काय चाललंय, राज्यातला माणूस जगतोय की मरतोय, इव्हन पालकमंत्र्यांना पण काहीच वाटत नाही. नरहरी झिरवळ जेव्हा म्हणतात ना की मला एका गरीब जिल्ह्याचा पालकमंत्री केलंय, काय बिघडलं, गरीब जिल्हा प्रगतीपथावर आणून दाखवा, आव्हान आहे तुमच्यासाठी, सुवर्ण संधी आहे, घ्या ती सुवर्ण संधी. पण तुम्ही गरीब जिल्ह्याचा पालकमंत्री गरीब माणसाला केलं, याचा अर्थ तुम्हाला मालदार जिल्हा पाहिजे माल कमावण्यासाठी, तुम्हाला गरीब जिल्हा विकास करण्यासाठी नको आहे. ही सगळी माणसं यांना जनतेशी काही पडलेलं नाही. मी पुन्हा एकदा ऐका ना, मी TV9 आणि सगळ्याच म्हणजे अगदी इथे जी 24 तास, लोकशाही, सगळे साव, ABP सगळे आहेत, सगळ्या चॅनलच्या समोर अत्यंत जबाबदारीने हे सांगते. आणि हे मी कुठल्याही पक्षाची पदाधिकारी या भावनेतून सांगण्यापेक्षा मला जे काही राजकारण दिसतंय त्याची विश्लेषक, अभ्यासक म्हणून सांगते की होय, केंद्रातलं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न अमित शहाकडूनच येणाऱ्या काळात होणार आहे. कारण नरेंद्र मोदी यांची एकाधिकारशाही जी आहे ती अमित शहांना सुद्धा मानवणारी नाही. अमित शहा गरज नसताना इथे येऊन, महाराष्ट्रात येऊन जी वक्तव्य करतात, खरं तर अमित शहा यांनी नरेंद्र मोदी काय काम करणार आहेत यावरती बोलणं जास्त अपेक्षित होतं. परंतु त्यांचा ज्या पद्धतीचा वावर सध्या महाराष्ट्र, कुंभमेळा किंवा सर्वत्र दिसतोय, त्यांचा ज्या पद्धतीचा वावर बिहार, चिराग पासवान याला पुढे आणण्यासाठी दिसतोय, गरज नसताना नितीश कुमारांना दुखावण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत, हे सगळं बघता हे म्हणण्याला प्रचंड स्कोप आहे की होय, केंद्रातलं सरकार अमित शहा यांनाच अस्थिर करायचं आहे. आणि भविष्यात मोदींना बाजूला करून शहांनी प्रयत्न केले तर वावगं वाटायला नको. परंतु दोघाचं भांडण तिसऱ्याचा लाभ असं म्हणत शहा आणि मोदींच्या भांडणात ही पंतप्रधान पदाची खुर्ची आपल्याला मिळेल का, यासाठी सुद्धा देवेंद्रजी बकध्यान करत आहेत. सरकार जर अस्थिर झालं तर मग इंडिया अलायन्सकडे 234 खासदारांचं संख्याबळ आहे, म्हणजे तुमचे नेते सत्तेमध्ये आहे ना. अहो, मी तेच सांगायचा प्रयत्न करते साहेब की हे सरकार स्वतःला मोदीजींना खाली उतरवणे ही अमित शहा यांची महत्वाकांक्षा आहे. आणि हे सगळं क्षेत्र काही परमार्थाचं नाही, हे राजकारणाचं क्षेत्र आहे. काय म्हणताय? तुमच्यासाठी चांगलं आहे ते? नाही, आमच्यासाठी चांगलं आहे की नाही ते आम्ही तेव्हा ठरवू ना. याचा अर्थ आम्ही काही भाजपची मदत घेणार आहोत का, किंवा भाजपला लगेचच इंडिया अलायन्समध्ये भाजप असणार आहे का, ह्या असल्या काही कपोलकल्पित आणि इतक्या बालिश आणि शेखचिल्ली टाईप काही बाता मी मारणार नाहीये. पण हे नक्की मी सांगते आपल्याला की मोदींना अस्थिर करण्यासाठी अत्यंत डेस्परेटली अमित शहा प्रयत्न करतायत. जेवढी मला दिल्ली आणि दिल्लीतल्या पत्रकारांशी बोलताना ज्या काही गोष्टी लक्षात येतात किंवा दिल्लीतल्या अनेक ज्या चर्चा कानावर येतात त्यानुसार हे पक्क आहे की अमित शहांना मोदींना खाली ओढायचे आहे. एकदा संजय राऊत साहेब असं म्हणले होते की उद्धव ठाकरे देशाचं नेतृत्व करू शकतात, म्हणजे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे इंडिया अलायन्सच्या माध्यमातून देशाचं नेतृत्व करतील. जर अमित शहानी अस्थिर केलं तर मग तुमच्यासाठी चांगले दिवस नाही. आत्ता या क्षणाला एवढं नक्की सांगतोय की मोदींना अस्थिर करण्यासाठी अमित शहा पूर्ण प्रयत्न करत आहेत आणि कदाचित त्यांचे प्रयत्न बिहार इलेक्शनपर्यंत फलद्रूप होत झाले तर नवल वाटायला नको. राहिला प्रश्न इंडिया अलायन्सचं काय होणार आहे, तर मला वाटते विनाकारण मनाचे मांडे आम्ही आत्ता त्याच्यावरती काही बोलणं योग्य असणार नाही. पण निश्चितपणे वरचं जर एकूण जर बघितलं आणि मोदीजींची जर देहबोली बघितली तर ती कमालीची आत्मविश्वास हरवलेली देहबोली आहे. आणि मोदींना इव्हन जागतिक राजकारणामध्ये सुद्धा अमेरिकेकडून निमंत्रण न येणे हे सुद्धा एक द्योतक असतं की हे काय पद्धतीचं चेकमेटचं राजकारण चालू आहे. हे जर गोष्टी झाल्या पण सध्या तुमच्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात गळती आहे. कालही मुंबईतल्या मी जर तरचं नाही, मी हे फार अगदी सायंटिफिक त्याचं चिकित्सा करून सांगते. बरं तुमच्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात गळती चालू झाली. कालही पटेल नावाच्या ज्या महिला उपनेत्या आहेत तुमच्या पक्षाच्या, त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. नाही, त्यांनी उद्धव एक सेकंड लेट मी करेक्ट यू त्यांनी उद्धव साहेबांवरती अजिबात टीका केली नाही. त्यांच्याशी मी आत्ता इकडे येताना गाडीतही बोलत होते की राजवलताई तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही माझ्याशी एकदा बोलायला पाहिजे. त्यांचा आणि स्थानिक आमदारांचा काहीतरी प्रॉब्लेम होता, हरून खान यांचा त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम होता आणि त्या प्रॉब्लेममधून म्हणजे त्या अक्षरशः फार भावूक झाल्या होत्या आत्ताही
की ताई मला असं वाटत नव्हतं की मी कधी असा गद्दारीचा डाग लावून घेईल. तर मीच म्हटलं अहो राहू दे, आता बोलू नका, वयस्कर आहात तुम्ही, तुम्हाला त्रास होऊ नये. परंतु काय असतं माहिती आहे का, की जी लोक इकडे जातात तिकडे जातात, हा सगळा फ्लोटिंग मॉब असतो. आणि हा फ्लोटिंग मॉब प्रत्येक पक्षात असतो की जिकडे सत्ता आहे तिकडे आपण गेलो पाहिजे, किंवा जिकडे निवडून येण्याची शक्यता आहे तिकडे आपण गेलो पाहिजे. नगरसेवक गेले याचं काय, असं तुम्ही पुढचा प्रश्न विचाराल तर त्याचं लगेच जोडून उत्तर दिलं पाहिजे. नगरसेवकांचे प्रॉब्लेम असे आहेत की निधीच मिळत नाही. विरोधी पक्षाचा जर नगरसेवक असेल तर त्याला निधीच मिळत नाही. मग त्या नगरसेवकाने सर्व्हाइव्ह कसं करायचं, त्याच्या वॉर्डात काम कसं करायचं. शेवटी प्रत्येकाला पॉलिटिकल सर्व्हाइव्ह व्हायचंय. सगळेच काही संजय राऊत सुषमा अंधारे नसतात की चला सडापट्टी आमचं काय होईल ते होईल, पण आम्ही पक्षासाठी काम करणार आहोत. सो मला असं वाटतंय की ज्याची त्याची राजकीय महत्वाकांक्षा आहे, त्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी जर ते गेले असतील तर कालपर्यंत आमच्यासोबत होते आणि तेव्हा फार चांगले होते आणि आमच्यापासून गेले म्हणजे आता लगेचच ते वाईट झाले असं सुद्धा आम्ही काही समजायचं कारण नाही. आजही हडपसर भागातील काही शाखा प्रमुख आणि शिवसैनिक आहेत ते सुद्धा आता शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. संध्याकाळी त्यांचा प्रवेश आहे. तुम्ही फक्त लोकप्रतिनिधी म्हणताय, पण बेसिक जे शिवसैनिक आहेत ते सुद्धा नाराज आहेत. कालच्या बैठकीमध्ये सुद्धा काही नाराजी व्यक्त केली. कालच्या बैठकीमध्ये कुणीही नाराजी व्यक्त केली नाही. आपल्याला अत्यंत चुकीची माहिती आहे. आपले सगळे कॅमेरे बाहेर होते आणि उलट आपण एक बातमी सुद्धा चुकीची लावायचा प्रयत्न केला आणि मी आपल्यापैकी अनेकांशी बोलायचा प्रयत्न केला. बातमी लावताना कुणीतरी सांगितलं की सुषमाताईंना मुकाटेंची खुर्ची काढून दिली, मात्र मुकाटे साहेब हे ऑलरेडी वेगळ्याच ठिकाणी बसले होते, मी वेगळ्याच ठिकाणी बसले होते. माझा आणि त्यांच्या बसलेल्या स्थानाचा अर्थार्थी काहीच संबंध नव्हता. तरीही आपण सगळ्यांनी दिव्य दृष्टीने कसे जाणले कुणास ठाऊक आणि बातम्या लावल्या. त्या मीटिंगच्या तयारीने आले होते, 3च मिनिटात बाहेर पडून ते निघून पण गेले. असं काय घडलं की 3 मिनिटं तर परत जावं लागलं? नाही, ते त्यांना तुम्ही विचारलेलं जास्त चांगलं राहील की ते काय घडलं किंवा त्यांच्या शेजारी कोणी बसलं का म्हणून त्यांना वाईट वाटलं का, त्याचं उत्तर ते जास्त चांगलं देऊ शकतील. आणि कालच्या मीटिंगमध्ये जी नाराजी व्यक्त केली ती इंदापूर बारामतीच्या लोकांनी नाराजी व्यक्त केली, हे मी आपल्याला सांगितलं पाहिजे. आणि दौंड आणि पुरंदरच्या पण लोकांनी नाराजी व्यक्त केली, पण ती नाराजी सुप्रियाताईंबद्दलची नाराजी होती. त्यांचं असं म्हणणं होतं की इलेक्शन कालखंडामध्ये आम्ही सुप्रियाताईंसाठी छातीचा कोट करून काम केलेलं आहे, मात्र आम्हाला वाईट याचं वाटतं की सुप्रियाताईंनी आम्हाला आत्ता जशी ॲप्रिशिएट करायला पाहिजे किंवा आम्हाला ज्या पद्धतीने त्यांनी प्रतिसाद द्यायला पाहिजे तसा तो प्रतिसाद आम्हाला मिळत नाही साहेब. त्यामुळे आम्ही थोडेसे नाही म्हटलं तरी हर्ट झालेलो आहोत. ही भूमिका त्यांनी राऊत साहेबांकडे मांडली. राऊत साहेबांनी त्यांना सांगितलं की ठीक आहे, मी त्यांना पार्लमेंटमध्ये भेटेल त्यावेळेला मी त्यांना हे सगळं सांगेन आणि त्यांना सांगेन मी, आणि गरज पडल्यास इंदापूर दौंड बारामतीचे सगळे शिवसैनिक, खासदार सुप्रियाताई आणि राऊत साहेब या सगळ्यांची एकत्रित बैठक सुद्धा लावली जाईल. यावर चर्चा झाली. ती नाराजी त्या संदर्भात होती. नाही, मला आपण नाराजीची चर्चा भलत्याच ठिकाणी वळवत होतात म्हणून मी आपल्याला सांगितलं की काय पुणे शहरातले जे पदाधिकारी होते जे आमच्या सोबत सुद्धा बोलले, त्यांनी म्हटलं की आमचं 1 to 1 पणे संजय राऊत यांनी ऐकून नाही घेतलं किंवा आम्हाला सुद्धा म्हणणं मांडण्याची वेळ त्यांनी दिली नाही, असं स्वतः पुणे शहराचे पदाधिकारी सुद्धा बोललेले. पुणे शहराच्या तब्बल 7 पदाधिकाऱ्यांनी स्वतः उभे राहून आपण कसे शहर प्रमुख किंवा जिल्हा प्रमुख पदाच्या योग्यतेचे आहोत या संदर्भात संपूर्ण बैठकीत आपलं म्हणणं मांडलेलं आहे. आणि त्या प्रत्येकाचं एका व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेतलं. नुसतं शहर प्रमुख किंवा जिल्हा प्रमुख पदाचे इच्छुकच नाही तर महिला आघाडीच्या ज्या पदाधिकारी होत्या त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. इव्हन GBSचे काही रुग्ण सापडत आहेत त्या संदर्भाने युवा सेनेच्या काय कल्पना आहेत, युवा सेनेने आपली भूमिका मांडली, त्यावरही आम्ही आमची भूमिका केली. आणि आंदोलनं करताना पुण्यातली आंदोलनं, राज्य पातळीची आंदोलनं कोणती आणि महापालिकेच्या प्रश्नांची आंदोलनं कोणती याच्या बायफर्केशनवर सुद्धा चर्चा झाली. त्यामुळे आपण अगदीच अंदाजे जे काही बाण मारताय त्याला काही अर्थ नाही. उदाहरण म्हणून सांगतो, बऱ्याच कार्यक्रमाला तुमचे शहराध्यक्ष नसतात, बऱ्याच कार्यक्रमाला तुमचे प्रवक्ते नसतात. हे ऑन व्हिज्युअलाइज पण होतं ना लोकांना की शिवसैनिक फील्डवर दिसत नाहीत आधी जसे दिसायचे. हे कुठेतरी पुन्हा एकदा मोठ बांधली पाहिजे नेता म्हणून, तुम्हाला असं नाही वाटत? नाही, मला असं वाटतं की ज्याला जेवढ्या कार्यक्रमाचा निरोप मिळालेला असतो त्याच्यानुसार ते येतात. आता समजा ST भाडेवाढचं आंदोलन आहे, ST भाडेवाढचं आंदोलन हे
इथले सगळे आमचे जे स्थानिकचे पदाधिकारी आहेत ते आंदोलन घेतात. त्याच्यावर बोलायचं आहे तर त्यावेळेला स्पोकपर्सन म्हणून मी बोलेल. त्यावर ज्या वेळेला एक स्टेटची भूमिका मांडायची आहे त्यावेळेला ती किंवा अजून काही वेगळ्या पद्धतीची भूमिका मांडायची आहे तेव्हा राऊत साहेब बोलतील. सगळ्यात महत्वाचं की नाराजीचं कारण काय आहे, सुप्रिया सुळे यांच्यावरती नाराजी का आहे, त्याचं कारण काय कारण सांगितलं ते सांगा. सुप्रियाताईंवरची नाराजी म्हणजे काय लगेचच हातात ढाली तलवारी घेऊन नाही, त्याची पुन्हा वेगळी अजून अंडरलाईन करून पुन्हा सगळ्यात मोठी ब्रेकिंग असं काही करण्याचं काही कारण नाही. सुप्रियाताईंवरची नाराजी म्हणजे अतिशय हक्काची माणसं आपल्याच माणसावर माणसं रागावतात. सुप्रियाताई आमच्या आहेत, हक्काच्या आहेत आणि त्यामुळे आमच्या ताईंसाठी जर आम्ही कष्ट घेतलेले असतील तर आमच्या ताईंनी आमचं सुद्धा म्हणणं ऐकलं पाहिजे असं कार्यकर्त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. बस तीच भूमिका त्यांनी मांडली आणि राऊत साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या काळात सुप्रियाताईंची, राऊत साहेबांची आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक होईल. इतकंच. चंद्रशेखर बावनकुळे बोलताना असं म्हणाले की उद्धव ठाकरेंनी MIM पक्षाचं संविधान स्वीकारलंय आणि मुंबई महापालिकेसाठी ते आमच्याशी चुकीचं करून पाहत आहेत आणि काहीतरी पदरात पाडून घ्यायचं त्यांना दिसतंय असं ते म्हणाले. बावनकुळेंचा प्रॉब्लेम असा आहे की ते बिचारे, खरंच मला त्यांच्याबद्दल खूप आपुलकी आणि खूप सहानुभूती आहे. एक OBC नेता धडपडतो असं सुद्धा मला सातत्याने वाटतं. पण त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की ते अत्यंत चुकीच्या माणसासाठी स्तुतीपाठकाचं काम करत आहेत. कारण देवेंद्रजींच्यासाठी कितीही त्यांनी स्तुतीपाठक म्हणून काम केलं तरीसुद्धा ज्या पद्धतीने चंद्रकांत दादा साईडलाईन झाले किंवा सुधीर मुनगंटीवारला साईडलाईन झाले, तावडे साईडलाईन झाले, अगदी त्याच पद्धतीने देवेंद्रजी बावनकुळेंना सुद्धा वापरून फेकून देणार आहेत. त्यामुळे बावनकुळेजी असलेले संबंध दुखावू नका, भानावर या. अशा स्तुतीपाठकगिरीने काहीही तुम्हाला मिळणार नाहीये. ताई, बीड प्रकरणात अनेक पुरावे समोर आले त्यानंतर काही कारवाई झाली नाही, मात्र आता बनावट अटक सुद्धा केली जाते असा आरोप शिवसेनेनी केलाय त्या प्रकरणामध्ये. मी कालही म्हटलं माध्यमांना आणि पुन्हा एकदा सांगते, खूप लोकांना, बरं झाला हा प्रश्न काढला, ते खूप लोकांना असं वाटतंय की सुषमाताई तुम्ही फार काही व्यक्त होताना दिसत नाही आहेत. मुळात मी याच्यावर खूप वेळा व्यक्त झाली आहे. पुन्हा एकदा सांगते की आपण जे काही पुराव्यांची भाषा करत आहात, पुरावे नेत्यांना देण्यापेक्षा पुरावे आपण ॲफिडेव्हिशन द्यावं लागतं. त्या पुराव्यांचं ॲफिडेव्हिशन ऑनरेबल कोर्टला द्या. ते ॲफिडेव्हिशन तुम्ही ऑनरेबल तपास अधिकाऱ्यांना द्या, ऑनरेबल चीफ मिनिस्टरला द्या, पण ते ॲफिडेव्हिशन द्या. ते ॲफिडेव्हिशन दिल्यानंतर म्हणजे काय होईल माहिती आहे का, की आम्ही पुरावे दिलेत, आम्ही शपथपत्र दाखल केले आणि तरीसुद्धा कारवाई होत नसेल तर देवेंद्रजी उघडे पडतील आणि हे लक्षात येईल की देवेंद्रजींची इच्छाशक्ती नाही आहे. देवेंद्रजींना फक्त आणि फक्त मराठा OBC तणाव फक्त करायचा आहे आणि देवेंद्रजींना एक भाजपमधून कोणीतरी मराठा नेतृत्व प्रस्थापित करायचे, त्यासाठी खेळ चाललाय असं चित्र येईल. परंतु जर खरंच त्यांची इच्छाशक्ती असेल आणि पुरावे तिथे दिलेले असतील तर ते ॲक्शन घेतील. दोन्हीपैकी काहीतरी घडत असेल ना, एक तर पुरावे तरीच गेलेले नसतील किंवा पुरावे जाऊनही पोचूनही देवेंद्रजी जाणीवपूर्वक कानाडोळा करतात. दोनही परिस्थितीमध्ये अडचण होतीये ती प्रश्न विचारणारे भाजपचे आमदार आणि प्रश्नांची उत्तर द्यायची बांधिलकी असणारे देवेंद्रजी, या दोघांकडेच ती उत्तर आहे. पण एकीकडे अटक होते, कारवाई होत नाही, कारण 1 ते 1.5 महिन्यापासून हे प्रकरण सुरू आहे. सगळे पुरावे दिले जातात, धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातो, त्यावर कुठले नाही. जे अटक केलेले त्यांच्यावर शिक्षा होत नाही. दादा, मी आत्ता पण आपल्याला म्हटलं की कुणालाही जाऊन भेटून उपयोग होत नाही. तुमच्याकडे पुरावे असतील तर त्याचं ॲफिडेव्हिशन द्यावं लागतं. हे मी कायद्याची छोटीशी विद्यार्थिनी म्हणून सांगते की तुमच्याकडे पुरावे आहेत ना, धस साहेबांकडे खूप पुरावे आहेत, धस साहेबांनी त्याचं शपथपत्र दाखल केलं पाहिजे. ते शपथपत्र दाखल, एकदा शपथपत्र दाखल झालं की मग आपण देवेंद्रजींना विचारू शकतो की शपथपत्र दाखल असूनही तुम्ही का निर्णय घेत नाही. हा एक मुद्दा आहे आणि त्यामुळे ते होत नाही. दुसरी गोष्ट अशी की आपण जे म्हणताय की बनावट अटक किंवा काय, मी पुन्हा सांगते, जर खरंच परळी प्रकरणात, मस्साजोगच्या प्रकरणात न्याय पाहिजे असेल, जरीन पट्टेदार याची कस्टडियल डेथ कशी झाली, महादेव मुंडेचा खून कसा झाला, सौरभ भोंडवेच्या मृत्यूची संशयाची सुई कुणाकडे जाते, त्याच्या आधी मेलेला नगरसेवक पांडू गायकवाडचं काय झालं, सुरेश धसने नाव घेतलेलं 1999 साली जळून मेलेली सुचिता कळसे आणि त्यानंतर आत्महत्या केलेले तिचे वडील किंवा वेड लागलेली तिची आई किंवा त्याच्यानंतर अनेक वैद्यनाथ कॉलेजच्या मागे सापडलेला खून करून टाकलेला मृतदेह, अशा अनेक असंख्य स्टोऱ्या तिथे सापडतील. पण या असंख्य स्टोऱ्या जर बघितल्या तर त्या स्टोऱ्यांमध्ये
का बरं अजूनही सोक्षमोक्ष लागत नाही? त्याचं एकमात्र कारण खाकी वर्दीत असणारे राज्यकर्त्यांनी पोसलेले जे माणसं आहेत त्या माणसांचा नाकर्तेपणा आहे. मी पुन्हा पुन्हा हे नाव रेकॉर्डवर आणायचा प्रयत्न करते. सर्व चॅनलच्या माध्यमातून पुन्हा हे नाव रेकॉर्डवर यावं अशी इच्छा आहे, ज्या नावाकडे सगळ्या माध्यमांचं दुर्लक्ष होतंय. आपण बल्लाळ यांचं नाव घेतलं, आपण भास्कर केंद्रे यांचं नाव घेतलं. काल कुणीतरी 25-26ची यादी वगैरे काहीतरी टाकली, पण त्या यादीतली काही नावं नक्कीच निष्पाप आहेत असं मला परळीची राहणारी म्हणून वाटते. कारण मी असंख्य म्हणजे खूप वेळा तिकडे राहिलेली आहे आणि मला माहिती आहे की तिकडे नेमकं काय घडतंय. पण यामधलं एक महत्त्वाचं नाव जे विसरलं जाते ते नाव आहे PI हेमंत कदम. हेमंत कदम यांची किमान 2 ते 3 वेळा आत्तापर्यंत इन्क्वायरी लागलेली, थांबली. ती कुणी थांबवली याची चौकशी झाली पाहिजे. जरीन पट्टेदारची कस्टडियल डेथ झाली तेव्हा हेमंत कदमच होते. मुक्ताराम गवळीला मारहाण झाली तेव्हा हेमंत कदमच होते. त्याचा व्हिडिओ पण ट्विट झाला होता, PI पोलीस स्टेशनमध्ये मारतोय. तो मारणारा जो PI आहे तो हेमंत कदम आहे. टाइम्स नाऊची महिला पत्रकार सुकेशनी नाईकवाडे हिने बातमी केली म्हणून तिला परत मारहाण आणि तिच्यावर खोटी केस टाकली, तो पण हेमंत कदमच आहे. हेमंत कदमने आत्तापर्यंत असंख्य लोकांवर, भैया धर्माधिकारी म्हणून तिथे एक नगराध्यक्ष आहे जे बोलणार नाहीत, असंख्य लोक आहेत जे दबावापोटी अजिबात बोलणार नाहीत. भैया धर्माधिकारींवरती खोटी केस पडली पण ते शांत आहेत. कोणी टाकली? हेमंत कदम. हेमंत कदम हा माणूस कुणासाठी काम करत होता? नगराळे साहेब पोलीस महासंचालक असताना DYSP अनुराधा उदमले यांच्याकरवी जी विशेष चौकशी हेमंत कदमची लावलेली होती ती चौकशी आणि त्यानंतर हेमंत कदमची तातडीने झालेली बदली, पुन्हा हेमंत कदमला आणलं जातं आणि नंतर आंधळे बबन गीते हे सगळं प्रकरण घडतं. त्या पोलीस अधिकारी हेमंत कदमला अजूनही वाचवलं जाते आणि त्याचं नाव कुठूनही कुणाकडूनही रेकॉर्डवर येत नाही. मी परळीतली रहिवासी आहे, मी परळीतली राहणारी आहे आणि माध्यमांच्या समोर हे स्पष्ट केलं पाहिजे. जर आपल्याला आठवत असेल तर सुप्रियाताईंचा उमेदवारी अर्ज भरताना माझं भाषण चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष महबूब शेख खालून म्हणत होते की ताई नाव घ्या, कोण आहे. तर माझ्यावर खोटी 307ची केस टाकणारा अधिकारी कोण? तर तो हेमंत कदम. त्या हेमंत कदमला ही बुद्धी कुणी दिली खोटी केस टाकायची? अर्थात त्याच्यात नंतर निष्पन्न झालं नाही, कारण मी आयुष्यभर कायद्याने राहिलेली. परंतु या हेमंत कदमचं अजूनही माध्यमांमध्ये नाव येत नाही. मला वाटतं की इतकं पुरेसं आहे. ताई, तुम्ही आणि संजय राऊत रोज एवढं सरकार स्थापन करतो, तुम्ही बाहेर काढताय सरकार. आता स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे, मग याच्या काळजी करू नका, ऑक्टोबर-नोव्हेंबर नंतर लागतील त्या. खरं तर सेना ही टिकून राहील का आणि सेनेमध्ये इन्कमिंग होईल का? आणखीन जे कार्यकर्ते त्यांची गळती लागेल? फार चांगल्या ओळी आहेत की कुणी आले आणि गेले त्याहूनही जग ओस पडत नाही, जग थांबत नाही. काळाचा महिमा अगाध असतो. इवन सुषमा अंधारेने पण या भ्रमात राहायची गरज नाही की मी नसेल तर काय होईल, अजिबात नाही. प्रत्येकाची जागा भरून निघत असते. अहंकार कुणीही एका जत्रेने देव म्हातारा होत नसतो. पक्षातही लोक येतात जातात. पवारसाहेबांच्या पक्षातून जेव्हा राणा जगजित सिंग वगैरे गेलेले होते त्यावेळेला खूप लोक म्हणत होते साहेब तुमच्या जवळचे तुमच्या नात्यातले लोक गेले, कसं बघताय तुम्ही? तर काही फरक पडत नाही. तरीही सत्तेत नंतर ते बसले होते, पण मला त्याचं काही फार फिकीर वाटत नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.